हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चल तो बॉल आण इकडे. आहो तो बॉल इकडे आण. हा बॉल आण इकडे, किंवा दुसरा कुठे येलो कलरचा आपला इकडे आण. आण इकडे आणा. डमरू आणण्यात दुसरा बॉल कुठे गेला? कुठे टाकला तू? कुठे टाकला? 4-5 दिवसापासून आहे ना अव्वयाची तब्येत पण ठीक नाहीये आणि आज त्याला थोडंसं बरं वाटतंय, पण त्याला बरं वाटतंय आणि मला व्हायरल झाल्यासारखं झालंय. तर मेडिसिन वगैरे घेतली होती जेवण झाल्यानंतर आणि आता कुठे मला बरं वाटतंय. मी थोडा वेळ पडली होती. तो सगळा लोड आहे ना हा याच्यावर. गाडी इकडे चला. तिकडे बेबीचं पार्सल पण आलेलं डायपरचं. किती मागवले आपण आता यावेळेस? 200 डायपर्स मागवलेत. डायपर खूप सगळ्यात जास्त खर्च ना ह्या व्यक्तीचं होतं है ना. वरून शरीराप्रमाणे एवढंच आहे, अजून एवढंच आहे. ही एवढंच आहे, इतकंच आहे बाई. बहुत खर्चा आहे इसका. तर सगळा लोड आहे ना सगळ्या गोष्टीचं वरूनवरच आला. तरी आज संडे होता म्हणून बरं आहे. ऑफिस असतं तर डिफिकल्ट झालं असतं का रे वरून. आम्ही 1-2 दिवस आहे ना डॉक्टरना कॉलवरती विचारूनच मेडिसिन्स दिल्या बेबीच्या. बट समहाऊ म्हणतो ना की सर्दी 7-8 दिवस वगैरे राहते, पण आम्हाला ते असं आलं की म्हणजे इतकं काय असं. म्हणून मग आम्ही हॉस्पिटलला पिडिट्रिशियनकडे, त्याचे जे रेग्युलर पिडिट्रिशियन आहे त्यांच्याकडे पण जाऊन आलो. आणि मग त्यांनी सांगितलं सगळीकडे आता हेच चालू आहे व्हायरल वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर ना सगळे मुलं सेम पेशंट होते, म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप कमी होणे, जास्त होणे, संध्याकाळी कमी होणे, जास्त होणे, हेच होतं. मग आज जरा आऊला बरं वाटतंय. मग त्यांनी ज्या मेडिसिन रिकमेंड केलेले, जे आम्ही ऑलरेडी देत होतो त्याच त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त एक मेडिसिन आहे त्यांनी चेंज करून दिली की तुम्ही हे पण द्या म्हणून. आणि मॉनिटर करायला लागलं. जर खोकला वाढला तर रेकॉर्डिंग करायचं आणि फोटो वगैरे पाठवायचा बेबीचा. त्या हिशोबाने मग पुढची ट्रीटमेंट असते. पण आता त्याला नॉर्मल वाटतंय. जर खोकला जर असं वाटलं तर मग आम्ही पुढचं बघू त्याचं. पण आता तरी तो ओके. नाही तर आहे ना अशा वेळेस एकदम त्रासलेला असायचा, झोपलेला वगैरे असायचा. आम्हालाही अजिबात बरं वाटत नव्हतं. आणि मला असं वाटतं मला तर मी ओके होती, पण मी जेव्हा रोज वॉकला जायची ना मला खूप थकल्यासारखं व्हायचं बाहेरून आल्यानंतर. मला समजत नव्हतं का होतं. 2 दिवस असेच गेलेत. आणि मग काल परत बरं वाटलं आणि म्हणून काल म्हटलं चला रिलायन्सला वगैरे जाऊ. तो ना तिथे जर चप्पल्स ठेवल्या ना त्याला लगेच ते चप्पल्स हातात घ्यायचे असतात. त्याच्यामुळे आम्ही ट्राय करतो की सगळ्या चप्पल्स आम्ही स्टँड आतमध्येच ठेवू ड्रॉवरच्यामध्ये. कारण थोडं जरी काय अशी वस्तू पडली असते ना त्याला लगेच हात लावायचं असतं. मग ती काही असो. रद्दी गेली का काय? किती आले रद्दीचे? काय किलो आहे आता? 7 रुपये. पण आपली भरपूर होती रद्दी आज संडे. ती पप्पांनी एका ह्याच्यामध्ये बसणारी रद्दी 2 आला इकडे. आला माझे ममडा. जरा हे झालेलं तर आम्हाला इतकं वाईट वाटत होतं, पण आता ठीक आहे. जरा त्याला ती बॉटल घे. किती जरी खेळणे असते त्याला तीच बॉटल पाहिजे असते आऊला. आणि जर वरती असेल तर वरती उभा राहतो आणि करतो, म्हणजे आपण समजून घ्यायचं की याला ही बॉटल पाहिजे. तर आज संडेचं काकूनी जेवणामध्ये मग फक्त उडीद वडा आणि हेच बनवलेलं. कारण संध्याकाळी मला लोकांचा प्रोग्राम खाण्याचा आणि माझं माहीत नाही मी काय खाईल. मेडिसिन वगैरे मी दिवली सकाळचंच घेते. आता बरं वाटतं, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता बेबीचं फीडही लावलेलं आहे. आता जसं होईल तसं मी त्याला खाऊ घाले. सध्या तो खेळायच्या पूर्ण मोडमध्ये असं आहे. काय झालं कालचं? काय नाही, आता आपला जाऊन बघायचंय. कोणाला? तुला आणि मला. शेगडी ती पण खराब झाली आणि सो बघू म्हटलं एक चांगली शेगडी घ्यायचं आहे डोक्यामध्ये. तर पण अगेन खूप महाग झाल्यात सगळ्या गोष्टी. तर जसं बजेटमध्ये बसेल तसंच बघू.
त्याच्यामुळेच ॲक्च्युली काल रिलायन्समध्ये गेलेलो, पण आम्हाला रिलायन्समध्ये न घेता ती क्रोमामध्ये घ्यायची होती. आणि मग हे दोघं जण कालच बघून आले. मी तुम्हाला बोलली पण होती की यांना काय बघायचं ते बघतील. छोटे छोटे जे सामान होतं, जसं की माझं हेअर सिरम, हेअर कलर्स, वरूनचं हेअर शॅम्पू, हेअर क्रीम, त्याच्यानंतर बॉडी वॉश, ब्रशेस, छोटे छोटे टॉयलेटरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि बाकीचं तर काही घ्यायचं नव्हतं, ह्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि काय ऑफर आहे की नाही म्हणून बघायचं होतं, म्हणून गेलो होतो काल. मलाही काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मला जशा पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही त्या सेक्शनमध्ये. मग मी ह्याच बेसिक सिरम वगैरे गोष्टी घेतल्या. आणि शेगडी बघायला हे लोक बघून आलेत. आता ते म्हणतात तू जा, आता आज बघू, 3 वाजलेत. जर बरं वाटलं तर मग आज बघायला जाऊ शेगडी, अदरवाईज बघ. कारण आमच्या शेगडीचं लिटरली बिल जे की 500-600 यायचं ते आता 1000च्या वरती जायला लागलेलं आहे. म्हणजे खूपच, म्हणजे आम्हाला असं वाटतं काहीतरी फॉल्ट झाला असेल. वर्ष पण भरपूर झाली, 20 वर्ष झाली का रे त्या शेगडीला? 20 वर्ष वगैरे झाली असेल. त्याच्यामुळे मग आता ती बदलायची वेळ आलेली आहे. ते पण महत्त्वाचं काम मला करायचं आहे. बघू आता काय काय होतंय. आणि आज काकूंनी मस्त बनवला होता उडीद वडा आणि सांबार, खाऊन तर मजा आली. छान बनवलं. ब्रासचे काल जेव्हा मी म्हटलं ॲल्युमिनियम आहे जळतं, मलाच तुम्ही त्यांच्या समोर लेक्चर देत बसले. हा, मग त्या लोकांना असं वाटेल याला काही माहितच नाही. मग त्यांना म्हटलं नाही जळत. अरे बाबा ॲल्युमिनियम जळतं, ॲल्युमिनियम ते. अरे पण आपल्या घरातले जुने ॲल्युमिनियमचेच आहे. जरी पप्पा 20 वर्ष वापरला आपण तो. हे का? पण चांगलं आहे तसं अजून 20. ते ॲल्युमिनियम चांगलं असेल पप्पा. हे ॲल्युमिनियम 20 वर्षापूर्वीच्या, आता तर किती फेक निघाला असेल. आहे म्हणा आपलं तेव्हाच आपलं फर्निचरचं हे लावून बघा. आता त्याने मला काय, मी जेव्हा वाचत होतो ना, आता त्यांनी काय सांगितलं, ॲल्युमिनियम आणि गंज गंज पकडतं नाही. गंज आणि ॲल्युमिनियम एकत्र आले, तिथे हिट लागली तर त्याचे जाळायला सुरू होतं, कोणी थांबू नाही शकत. ते कापड पडत चालत. आता थर्माइट तयार होतो, म्हणजे ते जळत जातं. अच्छा, पण ते ऍक्च्युअली ॲल्युमिनियमला गंज लागायला नको, पण ते लागतो. अच्छा, त्याचं म्हणणं की 7-8 वर्षात बदलायला पाहिजे ॲल्युमिनियमच्या बनवून. एकदा घेतलं कोण बदलतं सारखं. पप्पा तसं नाहीये. तुम्हाला माहितीये पप्पा, ॲल्युमिनियम आणि गंजलेलं लोखंड जर मिक्स केलं तर थर्माइट नावाचा एक मिक्सचर तयार होतो, माहितीये ना? नाही माहिती. बरं, माहित करून घ्या. मला पण नव्हतं माहिती, आजच कळालं. पण तू एवढा छान एक्सप्लेन करत होता दुकानामध्ये आणि पप्पाने तुला स्टॉप केलं. म्हणजे त्या लोकांना सुद्धा एवढं नॉलेज नाहीये. बघा पप्पा, एवढं वरून नॉलेज आहे. हे बघ, ही 3 बर्नरची 15,290 आहे. हे ना बाबू, घे. अबू नको टाकायला. हा, मला पण वाटतं वरूनच बरोबर. पण ॲल्युमिनियमचे बर्नर घेऊ नको बा. नाही, ब्राशेस घेऊ. हे बघ, ब्राशच्या बर्नर मध्ये सुद्धा 3 बर्नर 4,690 रुपये. 4,000 पण तिच्यामध्ये ते बाकीच्या गोष्टीमध्ये फरक आहे काहीतरी. कुठलं ते? हे ॲल्युमिनियमचं बर्नर आहे ते बघ, एक स्लाइड वाला असतं बघ, ते क्लीन करायला सोपं असतं. नाही, फुल ते काय बघ, आता जे येतात ना ते 3 प्रकार असतात. एक तर फुल ओपन, एक तर सेमी ओपन, म्हणजे वरतून भोक असतं, ते आपल्याला क्लीन नाही करता, तुम्हाला त्यांच्या टेक्निशियनला बोलवावं लागतं. आणि फुल क्लोज, आपण आपलं क्लीन करता आलं पाहिजे असं बघा. फुल्ली क्लोज घ्यायचं. आपण क्लोज केलं तर खाली वायर आहेत, गॅसचे पाईप्स आहेत, सगळं आपल्याला क्लीन करता. आता हेच जर शेगडी खालून खोलली तर इतकं घाण असेल ना. माहिती आहे ना मला, पण फुल्ली क्लोज घ्यायचं म्हणजे त्याच्यात घाण जात नाही, काही होत नाही. आणि ओपन असते ना बेबी, तर लक्षात ठेव, कधी उंदीर आला, गॅसची लाईन चालू का ओपन नाही घ्यायचं, मग क्लोज होतं. कधी तू तिथे जाऊन बघणं महत्वाचं होतं, म्हणून आम्ही ते बुक केली नाही. मी जाऊन येते एकटे. ठीक आहे, जाऊन या. तुम्ही येता का? चालेल, मी आणि पप्पा जाऊन येतो. ये लवकर या. अरे लवकर या, मग बघायला वेळ तर लागतो ना. क्रोमा मध्ये तसंच भाजी घेऊन येते मी, मस्त जाऊन असते.
तू ना ते बघ परत आहे ना उद्यापासून माझं ऑफिस होतं परत मला हे नको करू नको जाऊ दे मग उद्या जाऊ आपण. मला नाही आता एक दिवस तर शांत बसायचं बेबी जाऊ उद्या काय फरक पडते एक दिवसात काय असं करू नये ना नाही. बेबी तसंच आपण जेव्हा असतं तेव्हा आपल्याला तसा त्रास असतो माझा दुपारचा टाइम नसतो कामाचा मला काय म्हणायचं आणि ते हे आहे ना ते आपण सिलेक्टच मॉडेल घेऊया. म्हणजे काय ऑटो कट ऑफची फॅसिलिटी नाहीये फक्त त्याच्यामध्ये आहे आम्ही दोघं तर टाइम वर करू पण तुझं गॅरंटी नाही तू किती वेळ ऑन ठेवेल मला तर क्लीन आवडतं त्याच्यामुळे तू कुठलेही हे 10 मिनिटाच्या वरती व्हॅक्युम क्लिनर चालू नाही ठेवता येणार. आपण जे घेणार ते का कुठलंही कारण की तो इतकं गरम होऊन जातं की हे आम्ही सिलेक्ट केलं होतं ना ते आहे 10,000चं पण मी म्हणतो ते नको घ्यायला. ते मोठं घे का काही घे 10 मिनिटच पकड. तू लिहिलेलं आहे बरंच पॉम्पलेट वर रनिंग टाइम एवढा तो दुकानदार म्हटलं हे फक्त लिहायला असतं कुठलंच व्हॅक्युम क्लिनर 10 मिनिटाच्या वरती चालत नाही. ठीक आहे मग 10 मिनिटं चालवायचं मग आता काय कशाला काय हे करत आम्ही करू पण तू नाही करत ना. नाही मी पण करेन ऑटो कटअप वाला घेऊ म्हणजे 10 मिनिटं झाली तर बंदच पडतं. हा ते पण ते सोपं असं नका सांगू ते कधी बंद पण नाही होणार. नाही असं नका करू मला सांगा 10 मिनिटं पुढे मग हा मोठा झाला तर हाही चालवेल. हा आणि ते दुसरे आहे ते कॉस्टली आहे फार हे अशा वर्टिकल बघितले मी ते नको जाऊ दे मग. हे आहे ना हे डायसनचं असं येतं ना ते एक 60,000 आलंय पण लोकांनी असे कॉमेंट्स दिलेत ना त्याच्यामध्ये की म्हणजे असं वाटतं की इतकं खास येते म्हणजे त्यांनी एकाने हे केलं की एकच कार्पेट आहे ना ते एकदा युरेकाने केली एकदा डायसनने केली एकदा ह्याने केली तर म्हटलं डायसनने इतकं क्लीन निघालं की त्याच्यानंतर कुठलंच जेव्हा त्यांनी कार्पेट घेतली ना काळं पाणीच नाही आलं. आपल्या खऱ्या घरामध्ये धूळ खूप येत सगळ्याच हिच्यामध्ये ते केवढे धूळ ग्रिल वर किती धूळ आहे आपल्या तेच ना किती साफ करणार असं होऊन जातं. प्लांट्स बरोबर ऑर्डर द्यायला पाहिजे. तुमचं ते एवढं लांबून म्हटलं लवकर ऑर्डर द्यावं लागेल तरच ते येईल नाही तर ते येत होतं इथूनच मागवावं लागेल. 10 वाजून जातील. बेबी झाला का चहा तुझा हो पकडता ह्याला खाली ठेव ना. स्टीम दे ह्याला ते लूज होऊन जाईल. ठीक आहे मला काय म्हणायचंय हा बिर्याणी थांब ती येतच तुमची 10 होतील ते तसे ते 9-10लाच मागवायची का 9ला मागूया. बापरे अरे पप्पांना 8:30ला मागूया. 8ला प्रोसेस कर म्हणजे ते 9 पर्यंत येईल. ऑर्डर देऊन टाक वरून 6 आहो तसं थांबा जरा ते ओपन टू ऑर्डर होऊ द्या मी देतो. हा 7ला होईल बहुतेक चालू. तू कुठे जाऊ बिस्किटचं हे बघ ना ते नकोय का करायची खाणार आहे. अहो ते पप्पा करायची एवढे घाण लागतात पण ते किती घाण लागतात ते करायचे ते नुसतं पप्पा त्याच्यामध्ये किती आर्टिफिशियल फ्लेवर आहे बघा ना तुम्ही. आर्टिफिशियल फ्लेवर नाहीये बेबी मग इसेन्स आहे. गुलाबांच्या पाकळ्याला उकळून ते पाणी बनवतात ना त्याच्यामध्ये ऑइल टाकतात त्याचा तो फ्लेवर आहे. त्याला सुद्धा मान्य नाहीये याला सुद्धा मान्य नाहीये. सांगा बघू हिला आता मला तर नाही आवडलं बाबा. काय रे बा तुला काय आवडतं तुला कसा पाहिजे कोणाच्या टीम मध्ये सगळं खायचं रे आवेश मम्मी सर. आता शेगडी घ्यायचं चालू आहे तर आणि शेगडी किंवा मग व्हॅक्यूम तर बघू कुठली शेगडीचं प्लॅन होतं आहे तर त्यावेळेस मी दाखवलंच तुम्हाला. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. बाय.